वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 6 Superposition of Waves Part 2. Superposition of waves. Look at this animation. In this case, when two or more waves traveling through a medium pass through a common point, each wave produces its own displacement at that point. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह जर एकाच मीडियममध्ये ट्रॅव्हल झाल्या आणि त्या मिक्स झाल्या तर त्यांचं मिक्सिंग जे आहे, प्रत्येक वेव्ह ही प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. दोघांचे ओन डिस्प्लेसमेंट जे आहे ती ऍड झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जे आहे ही रिझल्टंट वेव्ह, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉइंट इज इक्वल टू व्हेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह ॲट दॅट पॉइंट. म्हणजे दोन्ही वेव्ह जे आहेत ह्या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर दोघांची अँप्लिट्यूड जी व्हेक्टर सम होते आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड तयार होते. फॉर एक्झाम्पल सी इन दिस ॲनिमेशन, ह्या ॲनिमेशनमध्ये दोन वेव्ह अशा एकमेकाला विरुद्ध दिशेमध्ये ट्रॅव्हलिंग होत आहेत आणि ह्या मिक्सिंग झाल्यानंतर त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे त्या दोघांच्या अँप्लिट्यूडच्या ॲडिशन इतके आहे, व्हेक्टर सम आहे रिझल्टंट अँप्लिट्यूड. दिस इज रिझल्टंट वेव्ह, दिस इज सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. Next point is superposition of two wave pulses of equal amplitude and same phase moving towards each other. म्हणजे दोन वेगवेगळ्या वेव्हच्या पल्स आहेत, ह्या पल्स सेम अँप्लिट्यूडच्या सेम फेजच्या मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, दोन्ही एक टुवर्ड्स इच अदर, दोन्ही एकमेकाकडे मूव्ह होत आहेत. त्या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. तर द सुपरपोजिशन अप्रोचिंग वेव्ह प्रोपॅगेशन आफ्टर सुपरपोजिशन आर शोन इन फिगर A to F. आता या फिगर मध्ये पहिली फिगर जी आहे यामध्ये ए पॉईंट पासून F पॉईंट पर्यंत दोन असे पल्स आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये मुव्हिंग आहेत. ह्या एकमेकावरती इन्सिडेंट झाल्या, कोलाइड झाल्या, मिक्स झाल्यानंतर काय होतं, रिझल्टंट वेव्ह तयार होते पल्सची. सपोज टू वेव्ह क्रॉस इच अदर, देन द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल वेव्ह पल्सेस. दिस इज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ज्यावेळी दोन्ही पल्स मिक्स झालेत, सुपरपोज झालेत, त्यावेळी दोघांचे मिक्सिंग जे आहे हे रिझल्टंट काय असतं, दोन्हींचे जे अँप्लिट्यूड आहे ह्यांच्या ॲडिशन इतकी अँप्लिट्यूड येते यामध्ये इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या. द डिस्प्लेसमेंट ड्यू टू वेव्ह पल्सेस आफ्टर क्रॉसिंग आर शोन इन फिगर F to G. म्हणजे क्रॉसिंग झाल्यानंतर ज्यावेळी क्रॉसिंग होतं त्यावेळी मिक्सिंग होतं. आफ्टर क्रॉसिंग दोन्हींचं डिस्प्लेसमेंट हे F to G ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे इथं. आफ्टर क्रॉसिंग इच अदर बोथ वेव्स पल्स कंटिन्यू टू मेंटेन देअर इंडिव्हिज्युअल शेप. क्रॉस झाल्यानंतर परत त्यांचे हे इंडिव्हिज्युअल वेव्ह शेप आहे ते मेंटेन केले त्यांनी. तर ह्या ॲनिमेशनमध्ये बघा, ह्या दोन पल्स जे आहेत हे दोन पल्स इंटरफेस झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर क्रॉसिंग झाल्यानंतर हे मॅक्झिमम अँप्लिट्यूड तयार होतं. इथं मॅक्झिमम अँप्लिट्यूड क्रॉस झाले बघा, आणि त्या मॅक्झिमम अँप्लिट्यूड जे आहे त्या दोघांच्या इंडिव्हिज्युअल अँप्लिट्यूडच्या ॲडिशन इतके असते आणि ह्यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. तर ह्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स का म्हणतो, कारण ह्या थर्ड या ॲनिमेशनमध्ये दाखवले बघा, दोन्ही सेम अँप्लिट्यूडचे सेम फेजचे वेव्ह आहेत. म्हणजे ज्यावेळी दोन्ही हे जे वेव्हची मॅक्झिमम बघा, याचं मॅक्झिमम असेल तर याचं मॅक्झिमम आहे, याचं मिनिमम असेल तर याचं मिनिमम आहे, म्हणजे सेम फेज आहे. ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्या तर याचं मिक्सिंग नंतर रिझल्टंट वेव्ह जे आहे हे रिझल्टंट वेव्ह अशी तयार होते. ह्याची अँप्लिट्यूड ह्या दोन्ही मिक्स झाल्यानंतर बघा सेम फेज दाखवलं आहे ह्या ॲनिमेशनमध्ये. ह्याची अँप्लिट्यूड दोघांचे अँप्लिट्यूड मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट अँप्लिट्यूड दोघांच्या ॲडिशन इतके अँप्लिट्यूड असते. ह्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. यामध्ये मॅक्झिमम अँप्लिट्यूड तयार झाले दोन्ही वेव्ह मिक्सिंग झाल्यानंतर, हे आहे सुपरपोजिशन. पॉइंट सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्सेस ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अँड अपोजिट फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. आता आपण दोन पल्स आहेत, या दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतात, पण यामध्ये फेज अपोजिट आहे. अपोजिट फेजच्या वेव्ह जर मिक्स झाल्या तर काय रिझल्टंट वेव्ह तयार होते बघायचं आपण इथं फर्स्ट डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. द प्रोपॅगेशन ऑफ अप्रोचिंग वेव्ह पल्सेस सुपरपोजिशन अँड प्रोपॅगेशन आफ्टर सुपरपोजिशन आर शोन इन फिगर A to E. ए जे ए पासून E पर्यंत आपण प्रोपॅगेशन जे आहे बिफोर मिक्सिंग आणि आफ्टर मिक्सिंग दाखवलेलं आहे. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फुल लाईन इज 0 ड्यू टू इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट डॅशेस लाईन डिफरिंग इन फेज एक्झॅक्टली बाय 180. दिस इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हे दाखवलेले फुल लाईन आणि डॉटेड लाईन्स हे मिक्स झाल्या वेळी डायग्राम मध्ये.
Displacement due to one wave pulse is cancelled by displacement due to other wave pulse when they cross each other. फिगर सी मध्ये दाखवले ज्यावेळी क्रॉसिंग झालेले आहे वन वेव्ह आणि अदर वेव्ह. After crossing each other, both the waves pulses continue and maintain their individual shapes. परत क्रॉसिंग झाल्यानंतर पुढे त्यांच्या आणि आहे तसे आपले शेप जे ते पुढे मेंटेन करतात, कंटिन्यू होतात त्या वेव्स. या डायग्राम मध्ये दाखवले वा सुपरपोजिशन झालं. ही फर्स्ट वेव्ह आला इकडून, सेकंड वेव्ह इकडून आले, दोन्ही मिक्स झाल्यानंतर एक क्रॉसिंगला इथं रिझल्टंट झिरो वेव्ह तयार होते. डॅश हे डार्क लाईन दाखवले आणि डॅशेज हे दोन वेव्ज आहेत. त्यानंतर परत आफ्टर मिक्स झाल्यानंतर काय होतं, क्रॉसिंग नंतर परत हे ॲज इट इज पुढे शेप ते कंटिन्यू करतात. त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये रिझल्टंट झिरो होतं इथं. हे आपण ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले वा. दोन्ही वेव्ह ह्या आउट ऑफ फेज आहेत, म्हणजे वनचं ज्यावेळी मॅक्झिमम असतं त्यावेळी दुसऱ्याचं मिनिमम आहे. म्हणजे एकाचं क्रस्ट दुसऱ्याच्या ट्रपवरती इन्सिडेंट होतं, असं हे मॅक्झिमम क्रस्ट आहे, ट्रप आहे. हे आउट ऑफ फेज वेव्ह आहेत. 180 डिग्री फेज डिफरन्स आहे याच्यामध्ये. अशा वेव्ह जर ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्याच्या तर मिक्सिंग झाल्यानंतर ह्या दोन्ही वेव्हज यामध्ये रिझल्टंट जे आहे हे रिझल्टंट झिरो इंटेन्सिटी वेव्ह तयार होते. दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. Next point is amplitude of the resultant wave produced due to superposition of two waves. दोन वेव्ह जर मिक्स झाला तर दोन्ही वेव्हची रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ही रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येते ते आपण अँप्लिट्यूडचं इक्वेशन आपण डिराईव्ह करायचं येतं. त्यामध्ये कन्सिडर टू वेव्स हॅव्हिंग द सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट अँप्लिट्यूड्स A1 and A2. लेट दीज वेव्ह डिफर इन फेज बाय फाय. आपण दोन वेव्ह कन्सिडर केला, त्यामध्ये पहिल्या वेव्हचे अँप्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड A2 आहे. आणखीन दोन्हींच्या मधला फेज डिफरन्स जे फाय, अशा दोन वेव्ह जर मिक्स झाल्या, सुपरपोज झाल्या, तर त्यांच्यानंतर जे रिझल्टंट वेव्ह तयार होईल त्या रिझल्टंटचं वेव्हचं इक्वेशन आपण डिटरमाइन करतोय. ते रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन जे आहे द डिस्प्लेसमेंट ऑफ ईच वेव्ह ॲट x = 0 इज गिवन बाय. आता आपण ज्या दोन वेव्ह कन्सिडर केल्यात त्या दोन्ही वेव्हची डिस्प्लेसमेंट जे आहे इक्वेशन, फर्स्ट वेव्ह इक्वेशन y1 = a1 sin of omega t. सेकंड वेव्ह इक्वेशन इज y2 = a2 sin of omega t plus phi. Phi is the phase difference between these two waves. A1 is the amplitude of first wave, A2 is the amplitude of second wave, y1 is the displacement of first wave, y2 is the displacement of second wave. Then if these two waves superpose, that is mixed together, then resultant wave is formed. According to the principle of superposition of waves, the resultant displacement at x = 0 is, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नुसार रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन जे आहे हे रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन जे आहे y = y1 + y2. Mixing of these two waves, that is addition of these two waves, you will get resultant wave, that is y. Equation of first wave, that is y1, putting value of this equation of first wave y1, that is a1 sin of omega t, plus equation of second wave is y2, a2 sin of omega t plus phi. Now next point, this a1 sin of omega t as it is, now this a2 as it is, now sin omega t plus phi, expanding this sin omega t cos phi plus cos omega t sin phi and multiplying by a2 inside, then this becomes a2 sin omega t cos phi plus a2 cos omega t sin phi. From this, if you take sin omega t here and sin omega t from this equation common, then remaining equation will be in bracket a1 plus a2 cos phi bracket complete, sin omega t common plus a2 sin phi cos omega t, y equal to. Now we write for a1 plus a2 cos phi equal to a cos theta and a2 sin phi equal to a sin theta. आपण ह्या टर्म्स ना a1 plus a2 cos phi ला a cos theta मानणार आहे, a2 sin phi ला a sin theta मानणार आहे. Now we get from this equation, आता या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे, a1 plus a2 cos phi च्या ऐवजी a cos theta लिहिणार आपण आणि a2 sin phi जे आहे याच्या ऐवजी आपण a sin theta आपण लिहिणार आहे. Replacing these values, see, instead of this a1 plus a2 cos phi, here a cos theta sin omega t as it is plus a2 sin phi, instead of this a sin theta cos omega t as it is. Now take a common and remaining cos theta sin omega t plus sin theta cos omega t, this we can use replace by sin of omega t plus theta. Then this y equal to a sin of omega t plus theta. This is the equation of the resultant wave. It is the same frequency as that of the interfering waves. दोन वेव्ह जे दोन वेव्ह इंटरफेअर झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जे तयार झाले आहे त्या रिझल्टंट वेव्हचं हे इक्वेशन आहे. दिस y इज डिस्प्लेसमेंट, a इज amplitude of resultant wave, omega t and theta is the initial phase of this resultant wave.
द रिझल्टंट अँप्लिट्यूड ए इज गिवन बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. आता आपण ही रिझल्टंट अँप्लिट्यूड जी आहे ही रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असते ते आपण काढायचं आहे. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग आता ही आपण वरती मांडलेली इक्वेशन जी आहेत a1 प्लस a2 कॉस फायला आपण a कॉस थिटा मांडलेला आहे, a2 साइन फायला a साइन थिटा मांडलेला आहे. ही दोन इक्वेशन आहेत याला आपण स्क्वेअरिंग अँड ॲडिंग केलं. लेफ्ट हँड साइड स्क्वेअर प्लस लेफ्ट हँड साइड स्क्वेअर, राईट हँड साइड स्क्वेअर प्लस राईट हँड साइड स्क्वेअर, दोन्ही साईडचं स्क्वेअर करून लेफ्ट हँड साइड प्लस लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड प्लस राईट हँड साइड ॲड केला तर आपल्याला असं इक्वेशन मिळतं स्क्वेअरिंग केल्यानंतर a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस a स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा equal to a1 plus a2 cos theta whole square plus a2 square sin square theta. Then rearranging terms, a1 square equal to a square equal to a1 square plus 2a1 a2 cos phi plus a2 square cos square phi plus a2 square sin square phi. Again rearranging terms, final equation is equal to a equal to under root a1 square plus 2a1 a2 cos phi plus a2 square. a ही रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड आहे आणि रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड ही पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड a1, दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड a2 आणि दोन्ही मधला फेज जे आहे फाय याच्यावर डिपेंड असते रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड a. a इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट रिझल्टंट वेव्ह अँप्लिट्यूड आफ्टर इंटरफिरिंग, आफ्टर सुपरपोजिशन, आफ्टर मिक्सिंग ऑफ दिस टू वेव्ह. दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जी वेव्ह तयार होईल त्या रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड काढायचं इक्वेशन हे आहे आणि त्या रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन y इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस थिटा हे आहे. स्पेशल केसेस आता याच्यामध्ये आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ए त्याचं आपण इक्वेशन डिटरमाइन केलं त्यामध्ये आपण स्पेशल केस दोन बघणार आहे. पहिली केस आहे व्हेन फाय इक्वल टू 0 दॅट इज द वेव्स आर इन फेज द रिझल्टंट अँप्लिट्यूड इज. जर वेव्स इन फेज मध्ये असतील तर त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड जे आहे ए हे अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय, फायची व्हॅल्यू 0 टाकली प्लस a2 स्क्वेअर हा जे आहे a1 प्लस a2 चा होल स्क्वेअर आहे, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. then resultant equation is a equal to a1 plus a2. The resultant amplitude is maximum when phi equal to 0. ज्यावेळी phi ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळी ही amplitude maximum येते. त्याच्यामध्ये पण आपण अजून एक if the amplitudes of the waves are equal that is a1 equal to a2 equal to a then the resultant amplitude is maximum that is 2a. जर आपण a1 पण a टाकलं a2 पण a टाकलं तर a plus a2a ही maximum amplitude येते जर a1 equal to a2 equal to a असेल तर. Second case, when phi equal to pi, that is the waves are out of phase, the resultant amplitude is. जर waves out of phase असतील तर त्यावेळी resultant amplitude जी आहे ती a equal to under root a1 square plus 2a1 a2 cos pi plus a2 square. This is minus, hence a1 square minus 2a1 a2 plus a2 square. This is the a1 minus a2 whole square. हा याचा स्क्वेअर आहे तो म्हणून स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं त्यावेळी a1 minus a2 व्हॅल्यू. The resultant amplitude is minimum when phi equal to pi. Phi ची व्हॅल्यू पाय असेल त्यावेळी resultant is minimum असते. त्यामध्ये पण आपण जर if the amplitudes of the waves are equal that is a1 equal to a2 equal to a then the resultant amplitude is minimum that is 0. जर a1 आणि a2 सेम असतील तर a minus a 0 होतं म्हणजे resultant amplitude जे आहे मिनिमम असते 0 असते. हे आउट ऑफ फेजला that is phi equal to pi असते वेळी ह्या दोन स्पेशल केस आहेत अँप्लिट्यूडच्या. Next one is the intensities of the waves are proportional to the square of their amplitude. वेव्हच्या ज्या इंटेन्सिटी असतात त्या इंटेन्सिटी त्याच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड असतात. म्हणून आपण फर्स्ट केसमध्ये हेन्स वेन फाय इक्वल टू 0 ज्यावेळी फाय 0 असतो त्यावेळी इंटेन्सिटी मॅक्झिमम ही अँप्लिट्यूड मॅक्झिमवरती स्क्वेअरवरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजेच काय आय मॅक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द मॅक्झिमम अँप्लिट्यूड. बट फॉर फाय इक्वल टू 0 ऑलरेडी वी हॅव कॅल्क्युलेटेड ए is a1 plus a2 square that is I max maximum amplitude जी ही इंटेन्सिटी दोन्हींच्या अँप्लिट्यूडच्या ॲडिशनच्या स्क्वेअरच्या प्रमाणात बदलते. अँड व्हेन फाय इक्वल टू पाय ज्यावेळी सेकंड केस आहे फायची व्हॅल्यू पाय असेल त्यावेळी आय मिनिमम इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू मिनिमम अँप्लिट्यूड स्क्वेअर दॅट इज अँड मिनिमम अँप्लिट्यूड इज a1 minus a2 होल स्क्वेअर. सेकंड कंडिशनला मिनिमम इंटेन्सिटी. Therefore intensity is maximum when the two waves are in phase while intensity is minimum when the two waves interfere out of phase. म्हणजे दोन वेव्ह जर इन फेज मध्ये मिक्स झाल्या तर त्यामध्ये इंटेन्सिटी मॅक्झिमम असते ही आय मॅक्स आणि दोन वेव्ह जर आउट ऑफ फेज मिक्स झाल्या तर त्याची इंटेन्सिटी मिनिमम असते. इन फेज म्हणजे फाय इक्वल टू 0, आउट ऑफ फेज म्हणजे फाय इक्वल टू पाय. ह्या दोन आपण केसेस बघितल्या इंटेन्सिटीच्या, इंटेन्सिटी मिनिमम अँड इंटेन्सिटी मॅक्झिमम.
Next point is stationary waves. In this case, first point is formation of stationary waves. आता आपण स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते आपण बघायचं आहे. त्यासाठी आपण इथं एक स्ट्रिंग कन्सिडर केलं आहे. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स ऑन अ स्ट्रिंग. द टू साइड्स एरोज इंडिकेट्स द मोशन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द स्ट्रिंग. आता या दोन्ही रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग अशी बांधलेली आहे. याच्यामध्ये इफ अ स्ट्रिंग स्ट्रेचड बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड वी गेट स्टेशनरी वेव्ह. आपण ही दोन रिजिड सपोर्टला जी स्ट्रिंग बांधले या साईडला मध्ये पकडून आपण वन साईडला पुल केलं, ओढलं आणि स्ट्रेच करून सोडलं तर हे असं व्हायब्रेशन म्हणून आपल्याला अशी स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन होते, तयार होते. रिलीजिंग ऑफ स्ट्रिंग प्रोड्यूस्ड टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन्स रिफ्लेक्ट्स ॲट द फिक्स्ड एंड्स कंबाईन टू प्रोड्यूस स्टेशनरी वेव्स. आपण जे वन साईडला हे स्ट्रिंग पुल करतो त्यामुळे दोन्ही साईडला दोन डायरेक्शनमध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होतात. आणि ह्या दोन अपोजिट डायरेक्शनमधल्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जे आहे ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेवा ही वेव्ह वन डायरेक्शनमध्ये जात आहे आणि इथं इन्सिडेंट झालेलं आहे. इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्टेड बॅक जी वेव्ह आली ही रिफ्लेक्टेड बॅक वेव्ह आणि इन्सिडेंट वेव्ह दोन्ही वेव्ह मिक्स होऊन इथं हे स्टेशनरी पॅटर्न तयार होते. हा लूप्स तयार होतात. असे हे जे लूप्स तयार झाले असे स्टेशनरी वेव्हचे, असं हे स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन होत असतं. नेक्स्ट पॉइंट इज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेचड स्ट्रिंग. आता आपण जस्ट पाहिलं की दोन्ही रिजिड सपोर्टला स्ट्रेचड स्ट्रिंग बांधलेले आहे. त्याला मध्ये आपण प्लग केलं, वन साईडला पुल करून रिलीज केलं तर स्टेशनरी वेव्ह तयार होते. म्हणजे ॲक्च्युली दोन प्रोपॅगेटिंग वेव्ह तयार होतात. त्या दोन्ही प्रोपॅगेटिंग वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह तयार होते. ही जी रिझल्ट स्टेशनरी वेव्ह आहे इथं बघा ह्या ॲनिमेशनमध्ये हे वन साईडला पुल करून रिलीज केल्यानंतर हे जे लूप्स तयार झाले ही स्टेशनरी वेव्ह आहेत. वन डायरेक्शनला जी वेव्ह जाते ती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन अपोजिट डायरेक्शनला एकाच पाथवरती ज्या वेव्ह मिक्स होतील, इंटरफेअर होतील, सुपरपोज होतील, त्यावेळी सुपरपोजिशन होऊन आपल्याला ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. म्हणजे दोन अपोजिट डायरेक्शनला जे मुव्हिंग वेव्ह आहेत जाणाऱ्या सेम ॲम्प्लिट्यूडच्या त्या मिक्सिंग झाल्यानंतर आपल्याला रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह तयार होते. आता या स्टेशनरी वेव्हचं आपण इक्वेशन डिटरमाइन करणार आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन. त्यासाठी आपण consider two simple harmonic progressive waves of equal amplitude A and wavelength lambda propagating on long uniform string in opposite directions. Remember 2 pi by lambda is equal to k and 2 pi n equal to omega. आता दोन सिंपल हार्मोनिक वेव्स आहेत. ह्या दोन सिंपल हार्मोनिक वेव्स अपोजिट डायरेक्शनमध्ये पण ट्रॅव्हलिंग होत आहेत. ह्या दोन्ही वेव्स मिक्स झाल्या. द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन इज. आता जी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला वेव्ह ट्रॅव्हल होते सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह त्याचं इक्वेशन आहे y1 इक्वल टू a साइन ऑफ. आता इथं आपण ओमेगा टी ॲक्च्युअली इक्वेशन आहे पण ओमेगाच्या आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे आपल्याला असं मिळालं आहे. ओमेगा टीची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2 पाय इन ब्रॅकेट एन टी मायनस एक्स बाय लॅम्बडा. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, वाय लॅम्बडा, लॅम्बडा हे वेवलेंथ आहे, एन फ्रिक्वेन्सी आहे फर्स्ट वेव्ह. द इक्वेशन ऑफ ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन निगेटिव्ह डायरेक्शन. जर निगेटिव्ह डायरेक्शनला ही वेव्ह ट्रॅव्हल झाली सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्याचं इक्वेशन जे आहे हे y2 इक्वल टू a साइन ऑफ 2 पाय इंटू ब्रॅकेट एन टी प्लस एक्स बाय लॅम्बडा ब्रॅकेट कंप्लीट. इक्वेशन ऑफ फर्स्ट वेव्ह y1, इक्वेशन ऑफ सेकंड वेव्ह y2. ह्या दोन वेव्ह जे आहेत अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हलिंग होणाऱ्या वेव्ह त्याच्या आपल्या दोन्ही वेव्हची इक्वेशन आपल्याला माहिती आहे ही y1 आणि y2. When these waves interfere, the resultant displacement of particle of string is given by the principle of superposition of waves. आता दोन वेव्हची आपण जी इक्वेशन पाहिली ती दोन्ही वेव्हची सुपरपोज झाली म्हणजे मिक्सिंग झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी तयार होते ती वेव्ह जी आहे y इक्वल टू y1 प्लस y2. y as it is putting value of y1 that is equation of first wave a sin of inside the flower bracket 2 pi inside the bracket nt minus x by lambda right complete plus second wave equation y2 equal to a sin of inside bracket 2 pi again bracket nt plus x by lambda bracket complete. या दोन्ही y1 आणि y2 ची व्हॅल्यू आपण पुट केल्या आहे इक्वेशन मध्ये. नंतर आपण हे फॉर्म्युला हा वापरलेला आहे sin c plus sin d equal to 2 sin c plus d by 2 cos c minus d by 2. इथं हे हा फॉर्म्युला वापरल्यानंतर आणि रिअरेंजिंग करून टर्म्स आपल्याला y इक्वल टू 2a sin ऑफ 2 pi nt cos ऑफ 2 pi x by lambda हे इक्वेशन मिळालं. टर्म्स रिअरेंज केल्या, cos ची टर्म अगोदर लिहिली, sin ची टर्म नंतर लिहिली आहे. 2a cos 2 pi x by lambda sin 2 pi nt हे इक्वेशन मिळालं y इक्वल टू. याच्यामध्ये आपण 2a cos 2 pi x by lambda ला आपण a मानलं, ह्या टर्मला a मानलं तर हे इक्वेशन होईल y इक्वल टू a sin ऑफ 2 pi nt
दिस इज द इक्वेशन ऑफ दिस रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह जे तयार झाल्या त्या वेव्हचं हे रिझल्टंट इक्वेशन मिळालं आपल्याला. आता या रिझल्टंट वेव्ह मध्ये स्टेशनरी वेव्हच्या ओमेगाची व्हॅल्यू पुट केली 2πn, तर आपलं रिझल्टंट इक्वेशन असं मिळेल. तर y इक्वल टू a sin ऑफ ओमेगा टी. दिस इज द रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह इक्वेशन. दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट स्टेशनरी वेव्ह जे तयार झालं त्याचं इक्वेशन मिळालं आपल्याला y इक्वल टू a sin ऑफ ओमेगा टी. देन दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच गिव्स रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह. दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जे डिस्प्लेसमेंट मिळालेलं आहे त्याचं इक्वेशन आहे. When two identical waves traveling along the same path in opposite direction interfere with each other, resultant wave is called stationary wave. दोन आयडेंटिकल वेव्ह जे ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ अपोजिट डायरेक्शन मध्ये त्या जर इंटरफेअर झाल्या, मिक्स झाल्या तर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. नेक्स्ट पॉइंट इज कंडिशन फॉर नोड. आता आपण जे रिझल्टंट वेव्ह इक्वेशन डिटरमाइन केलंय स्टेशनरी वेव्हचं, त्यामध्ये कंडिशन फॉर नोड्स हे जे आहे, नोड्स आर द पॉइंट ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल इफ द एम्प्लिट्यूड इज मिनिमम, दॅट इज 0. दॅट इज सी इन दिस डायग्राम. आपण जे दोन अपोजिट डायरेक्शन मध्ये सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जातात त्या मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार झालेले, असे लूप्स तयार झाले आहेत. आणि हे जे पार्टिकल्स आहेत हे असे ऑसिलेशन करतात, व्हायब्रेशन करतात. त्यामध्ये मिनिमम एम्प्लिट्यूड जे आहे, इथं 0 जे आहे याला म्हणायचं नोड्स, आणि ही मॅक्झिमम एम्प्लिट्यूड जे आहे हे मॅक्झिमम व्हायब्रेशन जे होतं याला म्हणायचं अँटी नोड्स. तर मिनिमम जे आहे, मिनिमम म्हणजे 0 एम्प्लिट्यूड, त्याला आपण नोड म्हणतो. ही जी कंडिशन बघायची आपण, ही कंडिशन हे कधी होतं, 0 म्हणजेच काय, ज्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणलेलं आहे, एम्प्लिट्यूड 2a cos 2πx बाय लॅम्बडाला आपण a मानलं तर, आणि ही एम्प्लिट्यूड जेव्हा 0 असते त्यावेळी नोड असतो, म्हणून हे आपण 0ला इक्वेट केलं. तर हे 0ला इक्वेट केल्यानंतर cos 2πx बाय लॅम्बडा इक्वल टू 0 आलं. अगेन हे जे आहे, ज्यावेळी 2πx बाय लॅम्बडाची व्हॅल्यू जर π/2, 3π/2, 5π/2 इतक्या असतील त्यावेळी हे कॉस हे 0 असतं. म्हणून x इक्वल टू, ज्यावेळी हे इथं आपण पुट केलं, ज्यावेळी ही व्हॅल्यू फर्स्ट त्याला इक्वेट केली 2πx बाय लॅम्बडा, जर आपण π/2 ला इक्वेट केलं तर x ची व्हॅल्यू λ/4 येते. जर आपण 2πx बाय लॅम्बडा ही जर व्हॅल्यू 3π/2 ला इक्वेट केली तर नेक्स्ट व्हॅल्यू x ची 3λ/4 येते. म्हणजेच ह्या x च्या व्हॅल्यूला हे जे एम्प्लिट्यूड जे आहे 0 असते, म्हणजेच काय नोड असतो. म्हणजे x इक्वल टू λ/4, फर्स्ट x इक्वल टू λ/4 ला पहिला नोड असतो, नेक्स्ट 3λ/4 ला दुसरा नोड असतो. म्हणजे हा पहिला नोड आहे, दुसरा नोड आहे, तिसरा नोड आहे, चौथा नोड आहे, असे नोड्स आहेत, हायर नोड्स. असे ह्या एक्सच्या एवढ्या एवढ्या व्हॅल्यूला हे नोड्स तयार होतात. ही कंडिशन फॉर नोड आहे, म्हणजे एक्स व्हॅल्यू इतकी असेल तिथं नोड असतो, परत एक्स व्हॅल्यू इतकी असेल 3λ/4 ला परत नोड असतो. दॅट इज x इक्वल टू, हे कॉमन आपण जनरल इक्वेशन लिहिलं 2p - 1 λ/4 वेअर p इक्वल टू 1 2 3. म्हणजे पहिला नोड आपल्याला कुठं पाहिजे असेल तर p इक्वल 1 टाकायचं, जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला पहिला नोड तयार होतो. जर p इक्वल टू 2 टाकला आपण ह्या इक्वेशन मध्ये, तर नेक्स्ट जी x ची व्हॅल्यू येईल तेवढ्या व्हॅल्यूला तेवढ्या अंतरावरती पुढचा नोड तयार होईल. यावरून आपण किती अंतरावरती नोड तयार होतात ते आपण इथं इक्वेशन डिटरमाइन केलं. दिस इज कंडिशन फॉर नोड. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज λ/2. दोन सक्सेसिव्ह नोड मधलं डिस्टन्स जे आहे, पहिला नोड इथं आहे आणि दुसरा नोड इथं आहे, ह्या दोन नोड मधलं अंतर जे आहे हे नेहमी λ/2 असतं. नेक्स्ट वन इज कंडिशन फॉर अँटीनोड्स. आता आपण अँटीनोड म्हणजे काय, मॅक्झिमम एम्प्लिट्यूड, जास्तीत एम्प्लिट्यूड, तर किती किती अंतरावरती अँटीनोड तयार होतात हे आपण बघायचं आहे. अँटीनोड्स आर पॉइंट्स ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. मॅक्झिमम जिथं डिस्प्लेसमेंट असते त्याला आपण अँटीनोड म्हणतो. मग अँटीनोड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, दोन वेव्हची ॲडिशन जर आपण केली एम्प्लिट्यूडची तर ती 2a येते. म्हणजे रिझल्टंट एम्प्लिट्यूड a जे आहे प्लस ऑर मायनस 2a असू शकते, म्हणजे हायेस्ट एम्प्लिट्यूड. ते आपण एम्प्लिट्यूडचं इक्वेशन जे मानलेलं आहे 2a cos 2πx बाय लॅम्बडाला आपण a मानलं, तर ही आपण एम्प्लिट्यूड हायेस्ट मानली. हायेस्ट म्हणजे 2a प्लस ऑर मायनस, याला इक्वेट केल्यानंतर cos 2πx बाय लॅम्बडाची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1 येते. मग ही 2πx बाय लॅम्बडा जे आहे, 2πx बाय लॅम्बडा ज्यावेळी 0 असेल, पाय असेल, 2π असेल, 3π असेल, त्यावेळी ह्या कॉसची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1 येते. म्हणून आपण सॉल्व्ह केलं, x ची व्हॅल्यू अशी आल्या. हे सॉल्व्ह केल्यानंतर x इक्वल टू 0 λ/4 लॅम्बडा, हे आपण ही 2πx बाय लॅम्बडाची व्हॅल्यू 0 ला इक्वेट केली तर x 0 येतं. 2πx बाय लॅम्बडा ही व्हॅल्यू जर आपण पायला इक्वेट केली तर नेक्स्ट व्हॅल्यू x ची λ/2 येते. 2πx बाय लॅम्बडा हे जर आपण 2π ला इक्वेट केलं आणि सॉल्व्ह केलं तर x ची व्हॅल्यू लॅम्बडा येते. असं आपण इक्वेट करत गेलो आणि हायर व्हॅल्यू सॉल्व्ह केला. तर x च्या या व्हॅल्यूला काय असते, अँटीनोड असतं, म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते. आपण हे जनरल इक्वेशन असं लिहू शकतो, x इक्वल टू λp/2 वेअर p इक्वल टू 0 1 2 3. हीच व्हॅल्यू आपण ह्या टाकला तर आपल्याला त्यावेळी आपल्याला मिळणारे जे अँटीनोड्स, किती अंतरावरती अँटीनोड मिळतील ते आपण ह्या x च्या इक्वेशन आपण काढू शकतो. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज λ/2. दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधला डिस्टन्स पण λ/2 असतं.
इथं आपण किती अंतरानंतर अँटी नोड्स आणि किती अंतरानंतर नोड्स तयार होतात हे आपण ह्या रिझल्टंट स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशन मध्ये बघितलं आपण. Thank you for watching this video. Keep watching the videos, and for previous videos see the description box of this video, and don't forget to subscribe, like and share.